एक से एक तुर्रा मारेंगे। मैं आदमी ए भाई, तेरे पास एक से एक मारेंगे। मैं आदमी अलग। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं। स्टार्टिंगला आल्यानंतर इथं ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करून दिलंच आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे फोटो आहेत ते इथे ॲड करायचे आहे। तर ते फोटो कसे ॲड करते ते मी तुम्हाला सांगून देतो। पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता हा फोटो इथे ॲड झालेला आहे। दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तिसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती यायच्या नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथून म्हणजे फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर हे झाल्याच्यानंतर आता जे बाकीचे आहेत ते तुम्ही इथं फोटो ॲड करू शकता। ते झाल्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे। जे मी तुम्हाला इमोजी PNG दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNG वरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। 2 नंबरचा आयकॉन दिसते त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। एवढं झाल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 2 लेअर दिसणार। ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर हा जो आयकॉन दिसते त्यावर क्लिक करून इथं पेस्ट लेअर करायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर खाली तुम्हाला आयकॉन दिसते त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ तो एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी शेअरचा आयकॉन दिसते त्यावर क्लिक करून इथं एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।